नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गजराबाई आणि हे बाबूराव. जसं इतर चॅनलवरती आम्ही सातत्याने तुम्हाला हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं, तसंच आता आम्ही या नवीन चॅनलवरती पाटलांची कॉमेडी या चॅनलवरती तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्याचं काम करतो, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, छान छान आम्हाला व्हिडिओ कसा झाला याच्या कमेंट्स करत नाही. तर पुन्हा एकदा ह्या पाटलाची कॉमेडी ह्या चॅनलकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. आम्ही सातत्याने जसं तिकडे मनोरंजन केलं तसं इकडेही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला. आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय. काय हो, अगं मी काय होतं इकडे ना, काय म्हणत्या? काय करू राहिली घरात? काय नाही बाई, बसली. काय हो, बस. काय अगं म्हणत्या? अगं त्या पोराच्या लग्नाचं काय करायचं? हं? पोराच्या लग्नाचं काय करायचं? पोराच्या लग्नाचं काय करायचं म्हणजे मी तुम्हाला म्हणत होते का माझ्या भावाची पोर करू, पण आता त्याने लहानीलाच दिली नाही तर मला कावा देणार आहे? ह्याला पुरीच भेटून राहिला, पार माल आहे बाय. हिंडू हिंडू पार आता जाम झाले आता. पण तुमचा खानुटांना आला एक नंबर. आले बाय काढून ठेव. हा. ते आईच्या पोर आवडीचं जर सुईचं जर असतं आणि माळकरी जर असतं तर माझ्या भावानं हा? हसत पोर दिली असती. हा ना? हा? काढून ठेवले चावाचे आणि दवाचे वगार कसे हा. तरी चवना धव. तेव्हा झाले तर लय मुख्य घ्यायची. हे मला काय माहिती, मला वाटलं गज गोर पाणी मासारखं ते तुमच्या खानुट्यावर जाईल म्हणून. चव आले चौकून तुमच्या खानुट्याला. तुमचा आतापर्यंत काढीत आले, तुमच्या वागण्या या अशा, हे बघ, इडा आउठू तिडा आउठू, बापाना तेच केलं, साऱ्या अख्ख्या कुटुंबाना तेच केलं. बरं मी आता उद्या करू नका, तुला सांगतो ते कर. हे बाय त्या पोराचं होऊ नाही तर नाव मी होऊ. 17 वेळेस सांगितलं, लोक या असे नाव ठेवू राहिले तर तू तरी दारू सोड. तू म्हणतो मग अंगाचं कापर होत. खरंच होते. तुम्ही पार बाप लेकांनी पार, आणि त्यानं तर गावामध्ये एक वारात सोडली नाही. प्रत्येक वरातीमध्ये डीजे वर नाचायला जातो, नागिन खेळून येतो, दारू डोस काटून सारे पाट नाक आणि तोंड सारं साळून येतो. मग आता काय करायचं? आणि त्याच लग्न जमाना. अरे मग पाय तो भावाची पोर पाय आगे म्हणायचं त्याला. त्यानं आता त्या बकुळात ऐक एवढं हाय इस्टेट, तुमच्या जवळ काय चिमणी कोकली तर जाणार नाही. तिच्या जवळ असताना त्यांना दिलं नाही तर तुमचे पोरं सुईचे नाही म्हणून. हा बकुळीचे पोर काय एवढं बाहेर नव्हतं आवर. तू नको येडा आणि करू. तू आता किती बाई इंद्रदेव. त्याच्या लाळ गळत होती त्या हा, पोराची. तू किती इंद्रदेव. हा. त्याच्यामुळे त्याची लाळ गळत तो पोराचा चाराड गळत दारू प्याले. ते प्यायल्यामुळे ते इकून करतं. घास घाली तू इकून बाहेर निघतो बोलता बोलता. अरे प्यायल्या होतंय, जाऊ दे, सांगता येईल त्याला भाऊ तो लग्न करायचंय. आई लय पिणारे खाणारे पाहिले ग बाई तुमच्या बाप लेकांच्या खाली. पिऊ नको आज सांगतो त्याला. चव आली तुम्हाला चौकून. त्याला एक दिवस मला तर त्या बार मध्ये गेलो ना मी, हा, मला पाहिलं पाठीमागे जाऊन बसला. प्यायला हा तरी उठून नाही आला घरी. आयला म्हणलं पाय पोऱ्या. हा? तुम्ही पियतच बसले का? आता मग मी काय करू? लाज आहे का लाज सांगायला? असा तर तुमचा खानदान, असा तुमचा खानोटा. मग काय बरं तुला आता याच्यावर काय करायचं? पोऱ्या मागच्या टेबलावर पितो आणि बाप पुढं काउंटर जवळ बसून पितो. बरं आता एक कर. आणि मायच भाषीवर चालले जाळ करायला. पोराचं करायचं एक तुला एक पट्टीच्या फुईचं वाटून नसेल करायचं ना मराठीच, मला काय फरक पडायचं नाही. तुला काला काय फरक हा. पडतो? तू आहे तुला ये सून हाताखाली कवर आता कामाचा ते करते. तू नाही एक काम कर, त्याला शेंदूर भोग आणि दे तो गावामध्ये सोडून. हातानेच बोग त्याला, हा. तो हाताने दे सोडून. कुठं सोडायचं तुला? अरे तो जाणलाय ना, तुम्हाला नाही तुला लय इज्जत नाही आवडत राहिली. जाणायची. मग आता घे. भाऊ बांधामध्ये हा. तुम्हाला नाक नाही, तुम्हाला नातेवाईकात गणुगोतात नाक नाही. हा तुला किती नाक आहे पाहिजे ना आईच्या अवदासाची. त्याच्या ऐवजी हा. एखादी पोर झाली असती तो तर या- भारी काम झालं एक असतं. काळा भाऊ तवाला तो तुम्हाला दारात उभं करीत नाही. तुला कवा मा भावाचा मुक्का घ्यायचाय? हा तुला कवाचा आटायचंय त्याला तिकडे जाऊन? हा ना. शेवर आंघोळ करतोय का नाही काय माहिती. तो करू नाही तर ना करू. सोनं सोडून घ्यावा आणि चिंदी फेकून द्यावा. हा तेच केलं. आयला काय माहिती सासरे होते. हा किती जीव लावायचे मला, पण ते मेल्यापासून हा बोई फोड. हा कधी म्हणला नाही का दाजी काय चाललंय तुमचं? हा फार मला टेन्शन येऊन गेलं बाय. उद्योग करू नको. हा, जाय तो बाबा वय. मी एकटी जायला रिकामी नाही. मग हा, मग आता कोणाला बोली ती? तुमच्या मेवणीला फोन करायचा, तिला बोलून घ्यायचं, आणि ती काय करी? तिला बी घेऊन जाऊ. तिच्या काय पोराचं लग्न करायचं? तो पोराचं करायचं. भाऊ बी माजून गेला, तुम्हाला सांगते त्याच्यावाल्या गेलाय जमिनीमधून तो रस्ता. हा हा, त्यांना एवढे पैसे भेटले, तो कवा पोर द्यायचा आहे? मग तुम्ही कायला सह्या केल्या?
पैसे कसे काय भेटले त्याला? एक सही बाकी ना अजून. हा मग एक आहे ना अजून. हा. मग एक आता बाकी आहे अजून. एक कर, घे तिला बोलू, तिला तर बोलव. ती चोपडी काय सोपी नाही. हा ती आवाज बाई माकन पुन्हा बाई तो आकन हम्म. जोगवा तू इकडं मागती. तिच्या पोराचं झालंय ना तेव्हा असं. हॅलो, काय ग? काय करू राहिली? काय नाही घरी. झोपली असेल तिला काय. अगं थोडं काम होतं. काय? येतो आम्ही येऊन येतो लय द्या ना आले जरा इकडे येते का? ध्यान आलं? हा आता काय मध्ये? अगं काम येतो अशी थोडं. आपण काय काम आहे आता हो, काय? चक्क. घरी ना सांभाळेल कोण नाही म्हणा, तू एकटाच आहे. त्याला घेऊन ये इकडं. हा? नाताला घेऊन ये इकडं. हा. आणि तो अशी काम असं होतं. तुला पटत का ग बकुळा? तू एक दिवस सुद्धा रात येत नाही. पोराचं लग्न व्हायला नव्हतं तवर तर माती थोडी केली होती घराची. महापोराला इकडं पाय, महापोराला तिकडं पाय. आता होऊन गेलंय ना, सुनकाट आलंय हाताखाली, नातू बागलात घालावा निघून यावा ना ग. तर सांभाळावं लागत अजून. तुला घर सुटत नाही बाई. बरं येते मी तर. हा ये काम आहे थोडं. होईल म्हणा महापौराचं, होईल म्हणा. तो वाचून नाही राहायचं म्हणा. ये हा हा हा. लय अंगे आणत असेल तर. काला तुम्ही वाय बऱ्यावानी कुदाता काय माहिती येऊ हा. राहिली. कवा येतं काय माहिती. बाई, त्याला वांजुट राहिलं ते बरं बाई, पण या अशी नको बाई इस्पिके जन्माला यायला. चवना चौथा हा. कुशल पित्या खात्या काय काय तारा त्यांच्या वाली. लग्न जमान्यात आई बापांना नाव ठेवू राहिले लोक. मग आता पोराचे आई बापालाच नाव ठेवते. अरे तू दारू डोस काटीत नसता तर काला तो बी डोशीत असता. पण तो आपल्याला त्याला वळणच लावता नाही आलं. आली बाय. बरं झालं आली बाई बस. बस टिंगू इथं. अरे नातूगच मोठा झाला का. मग आता मोठं झालं. इकडे. इकडे ये भाऊ बस. बरं आहे बा. टेंगू शाळेत जातो ना? हा शाळेत जातो लय ना. हुशार आहे टेंगू बाई. काय रे, काय करताय? बरं आहे ना. हा. मम्मी बरी का तुझी? पप्पा सगळे मजेत आहे म्हणा सगळे. पप्पा पप्पाचा पप्पा आईचा नवरा. हा? म्हणजे बरं. पोराला माहिती आहे शिकायचं का नातवाला? नाही यासाठी आणला का अरे नाही तो? सुधर ना जरासा सुधर. ए. मग म्हणते मला अरे कार्य कर. म्हणजे पोराला ते शिकायचं. आपण विचारलं काय झालं. याच्यासाठी मी बोलले सुद्धा ना. नातवंड खेळवले असते. तो वाले. हा तो वाले गुन्हे तो करून तुले ना हा गंधारी. तोंडाबाईत जाणार आहे. गॅप घ्या तू. हा. दारू नको पिऊन त्या करे. पडला, पायात पाय अटकून आणि त्या दात पाडून आला. तो मेवण्या लाज नाही राहिली. सोडे नाही का अजून? दारू नाही सोडे. सोडितोय काचा तो मला हो, शंभर भाऊ. वाटत तेव्हा सोडीन. काय आला? 100 पाहू ना. हा 100 पाहू. येतो एक झटका मारून. याच्यातच गेला तू आणि तो पोऱ्या याच्यातच गेला. बरं मला काय बोल सांग. तुला असं बोलावलं बाई. तो वाले मेवण्याचं लय चाललं. तो भावा का जाय आणि ती पोरीचं विचारून पाय. सांग तो पोराला दिली नाही. तो नातू एवढा झालाय. तिसरीला जायला लागला तिचा नातू. अहो, त्याच्यावर तर बसलं ना, पोरं मला तरी ठेवावं लागलं. अरे इकडे कोणी द्यायना आता काय चालेल. माझे हात पाय दुखायला लागले. तर वळण नीट लावायचं ना काय तुम्ही. झालं त्याला, काय झालं त्याला. काय ते दारू पितं जायची. अरे म्हणजे टेन्शन मुळे पेत ते. त्याला कोणी पुरी दाखवी ना. वय होऊन गेलं तू का बरं पियतो? मी वाढला. तुझ्या गळ्यात पडले म्हणून. म्हणजे त्याच्यामुळे काय नाही तू पियतो का? पोराचं लग्न व्हायना. हा. पोराचं लग्न व्हायना म्हणून मला टेन्शन अरे पोर नव्हतं तेव्हापासून पियतो तू. आहे. तुम्ही चांगलं राहिले असते ना आता हा अशी चालूनच नातू देत असते. नाही काही. अशी मी याच्यापेक्षा मोठे नातू असते तुमची. बरं हाय तो भावा का पोरगी. हा मग. करा घराची घरात समज. दे त्याला म्हणा. हो. सांग आता तो पोराला वळण किती व्यवस्थित. माळकरी पोर तोवाला तो पोराला तरी त्यानं पोर दिली का? नाही दिली. मग त्याला बी का त्या कार्टीचं लोणचं घालायचं काय काय माहिती. अजून नाही. लय ना मोठा झाबू झाला ना तो. हा ना. हा? तेव्हा तुम्हाला शिकायची काय शिकायची? कवर शिकतो. काय माहिती आता काय शिकवितो. हा. ती साऱ्या गावाच्या पोरांना शिकवणी लावीन ना तेव्हा त्याला कळत. हा हा अरे. अरे, आम्ही तुमचं नाव घालील बरं ती पोर. कोणाचं? तुमचं. बापाचं जाईल का आमचं जाईल? मग तुम्ही हात्याने आमचं नाही जाणार. आमचं पोर चुकीचा वागू राहिलं म्हणून आमची जाऊ राहिली. हा तिचं काय जाणार नाही. ती तिकून बी सेफ मध्ये निकून सेफ मग मध्ये. सगळं चांगलं तिची आहे सुन चांगली तिचा पोऱ्या मग? चांगला आहे. आता. मग सगळं चांगलं आहे. ते शेजाच मला संध्याकाळी मुक्कामी. तुम्ही ते येऊच नका. पण काय झालं ते तिकडून गाडीच आली नाही तिकडं. बरं झालं नाही आली. येऊच नका. तिकडं काला जातो हा धिंगाणा घालायला हा. धिंगणराव. नाही त्याला चव हिच्याकडे आली. काय आलंय शोधून? यायचं होतं मुक्कामी. काय आलं? लगेच भेटेल नव्हतं ना. काय बाई मग हा. असंच आहे तो. येऊच नका जायचं तुमच्या. पण जोडीदार होता एक म्हणलं चला निघून. तुमची वागणी चांगली नाही. तुम्ही दारू पिऊन येते. नाही तेच पेल नव्हतो. हा. मग तिकडे पुढे जोडीदार मग 10 वेळा बसला आम्ही पेत. हा ना. हा बरं मग आता काय म्हणते तू? काय म्हणते? काय नाही मग माझं असं म्हणणं होतं बर का. बाबा असं बस ना.
असा बसा भाऊ असं बसावा असं. सरळ. मग काय सारखं तो काकाच्या तोंडा का पाहतो त्याला काय चव आली? बाबा बाबा त्याला सवय नाही त्याला वाटलं हा. काय असे त्यांनी पाहिले का मग तो पाव राहिला हा पसारा केवढा आहे, दुकान कोणीकडे चाललं, शेटर कोणीकडे चाललंय, दुकानाच्या बाहेर फर्निचर कोणीकडे चाललं ते पाव राहिला तो. नाही रे, मग तो बाबाचं नाही रे, ठीक फर्निचर आहे. कसं बाहेर नाही गेले. ते असं होतं हा? तर घरी माठीन आले ना, गेला एक दात नाही बाई बाबा वाटते. आता लहान आहे अजून, पण हे झालं ना दात माणसं. दुधाचे दात पडून राहिले ना अजून. दुधात जाते का त्याचे तुमचे दारूचे असते हा बरं आता अरे बोलावले तिला मग काही घे पटकन आवर. मग मग असं म्हणणं होतं का आपण जाऊ, मी तुला डोकं देते, ऐक माझी बात कोणतं तवल बर का. ऐकावं दाजी तुम्ही जरा गप्प बसा बर का. ते काढून हा. नका दूध मागर पुढं पुढं तुम्ही तिची चेष्टा करा माही नका करू. हा नाही तर मग मी नीट करून ठेवी. बर. ती मेवणी मी मेवणी नाही. तो बरं, आवर- काढता काढता या थराला गोष्टी आल्या मायवाले. तू ना लय बुकती घे लय बुकती पटकन बोलावं माणसं नाही बरं सांगा आता. मग भाऊकडे जाऊ आणि ती पोर मी मागते. आता तो पोराला पोरं झाली, तो पोरा ना तू आता तिसरीला गेला हा. तरी ती कार्टी अजून तशीच ठुली. मग ती गाबड का काय गावात सोडायची का काय. कानबाई काय विचारित हा? काय नाही. एक तर आई बी नाही आणि तिला मा पोर वाया चाललं त्याच्या डोक्यात पक्क बसली तीच पोर करायची म्हणून. हाय का ते रोजचं पेत आहे. ते सारखं झोपते बरं म्हणत शिमी शिमी भरपूर आई नाही ना बाई, सांगा. बाप आणि या सीमा नावाच्या जेवढ्या बाया आणि पुरी आहे ना एवढ्या चॅप्टरच राहते. तुला सांगते एखाद्याच्या जर राशी जर लागल्या ना तर ते त्यांच्या वाटोळच करते तवाच राहते, सोडतच नाही. सोडतीच नाही. तर मग मा असं म्हणणं होतं आपण जाऊ पोरीचा हात मागायला. आणि तो जर नाही म्हणला तुला सांगते तर डायरेक्ट वाट्याला उभं राहायचं. तो काय मत आहे ते बोल. गंज पैसा भेटलाय, गंज गलोमा भेटलाय त्याला. हा ना आता जमिनीची मागा लागले समृद्धीचे पैसे हा. आले. त्याच्या मला काय पुढे जायचं, दारू जायची गरज डाळ नाही. जाऊ काही द्यायची. गरज बरोबर आहे का नाही. नाही? हा, सगळं चांगलं आहे अपमान तो करेल. हा आणि मी गेल्यावर मग अपमानच होणार आहे मला माहिती. पण पक्का जर ठरवत असली तर जाऊ. मग काय करू आधी पोरगी मागू हा काय म्हणतो काही नाही विचारलं. हम्म. जर नाही म्हणला ना मग लगेच म्हणे आणि चला मग लगेच असं चाल उभ्या पो. उभ्या. चला चल भाऊ. चाल टिंक्या चला चला. ए काय खातो का नाही काय नाही जेवण करून आला हा काय हा त्या सवय नाही अशी पुढे कुठं रोग खायचं हा बरीच सवय लावली तुम्ही हा एवढे देवा मला ऐकायला लावून तांबटीत काय करतो मला मग आता काय तांबटाचं सीजन आता तांबटी लावून हम्म. टँगरला वालोड बिलोड हा, काय आहे तेवढी मला करायला पाहिजे अरे पाणी असून तर काय उपयोग आहे आपल्याला काय घेता येईना लोक दाबा दाब माल काढते ना अरे काय नोटा पिकी त्या लोक अरे हा पण नेमके काय झाले आता तुझी बायको वारल्यापासून आहे ना परपंची लाईन सुटली डायरेक्ट अरे पार तुटले तुझी बायको बाळातपणाला गेली त्या आईला चिरा म्हणलं म्हातारापणात घ्या हात पाय आवरून पण तिचे चालूच आहे पोरं काढायचं काम आता तू नाही आटत तर ती काला आटत काय ऑपरेशन कर म्हणत ती म्हणा ऑपरेशन होत नाही